पॉवर प्लेच्या बंधनातला गोलंदाज विश्वास स्वतः कर्णधार आहेत या संघाचे आणि चांगले एफर्ट देखील पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. समीर ला मात्र आतापर्यंत निरुत्तर केलंय गोलंदाजाने. मोठा प्रहार केलाय. चेंडू होता स्लॉट मध्ये. चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 धावा. खातं ओपन झालंय. समीरच्या बॅटमधून षटकार आलाय. तशाच तसे प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज विश्वास. तर एका बाजूला समीर. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती. तोपर्यंत जबरदस्त खेळी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन झालं. गतीमध्ये परिवर्तन झालं आणि महत्वाचं आहे कारण की परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. चांगली चांगली सुरुवात आतापर्यंत. संत क्रिकेट आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एकदा आपण पाहिला 5 वाजून 15 मिनिटांचा अवधी वेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉट बियॉन्ड सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. सूरज मात्र 0 वरती आउट होत असताना फलंदाज बाद झालाय. सिल्वर डकचा शिकार. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चला थोडीशी घाई करा. फलंदाज आशिष आलाय. नवीन फलंदाज कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल. विश्वास आतापर्यंत विश्वास दाखवतोय आणि मला पॉवर प्लेच्या बंधनातला मला गोलंदाज का स्वीकारलाय आणि तीच मात्र कृत्यकरण करतोय विश्वास. गोलंदाज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. याही वेलीस गोल्डन डकचा शिकार. आल्या पावली तू चल मे आया. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये. आशिष बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज संदेश वरठा मैदानात दाखल झालाय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक आपण पाहिलं 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शैलेश निवल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल कारण की अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. 9 चेंडू 52 धावांचा रेकॉर्ड मात्र रचला गेला आजच्या दिवसामध्ये. मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये 6 चेंडू 6 षटकार त्याच्या नावावरती राहिले गेले. काय जबरदस्त खेळी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन झालं. चेंडू पडल्यानंतर चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी शैलेश निवलच्या माध्यमातून. चांगला अनुभवाचा भंडार आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू केलेत आणि त्याचंच हे मात्र ताजं उदाहरण आहे. मोठा प्रहार. कॉट बियॉन्ड सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. आणखी एक गडीगार होताना आई गावदेवी पेंडन संघाचा फलंदाज बाद. गॉन.
धन्यवाद. नवीन फलंदाज नितेश हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिले गेले. पहिलं षटक आपण पाहिलं 7 धावा खर्च केला, त्यानंतर दुसरे षटक आहे बॅक टू बॅक. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसरा चेंडूवरती गडी गारद झालाय. शैलेश निबल गोलंदाज. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत, चांगली गोलंदाजी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेन चेंडू, आखू टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत रोहित 11 वेडी संघाची. इथून मात्र एक मोठं टार्गेट असताना चेस केलं होतं. काय जबरदस्त खेळी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता शैलेश निवल. यावेळी सप्रतिम पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू थोडासा तिथे स्टॉप होतोय आणि बघता बघता एक धाव परिपूर्ण होईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे. इथून मात्र एकच धाव परिपूर्ण केली जाईल. मंद मंद पावलाने धावफलक फ्लाय होते. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. चांगला इकॉनॉमिकल षटक हाताळलाय आतापर्यंत शैलेश निवलने. कमबॅक केलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. प्रतिम चेंडू. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीखेरीज धाव फलक जाऊन पोहोचलाय. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला लगेच दुसरा गोलंदाज तयार ठेवायचा प्लीज मित्रांनो. नो मीटिंग प्लीज. नो टीम मीटिंग. अप्रतिम. तिसऱ्या षटकांसाठी प्रणित हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस वाईट सिग्नल आलाय. आपण तर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत रोहित 11 विडी या संघाची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काही जबरदस्त खेळी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आखू टप्प्याची लेंथ लाईन होती त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. 9 मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. चांगले एफर्ट आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. गोलंदाजी प्रणीतच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हाताळला आहे. त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वतः यष्टीरक्षक शैलेश निबल ते चेंडू खाली आलाय. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संत क्रिकेट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. थोडासा मात्र षटकार आणि चौकार थांबले गेलेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज प्रणित आतापर्यंत चांगले गोलंदाजी हाताळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या तिसऱ्या षटकातील. गणेश मात्र स्ट्राईक एंडला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. महत्वाच्या सणाला महत्वाचा षटकार आणि हा षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. या षटकाराची मात्र गरज होती. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. अप्रतिम या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. खराब चेंडू हाताळला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता त्याच्यावरती. याही वेळेस मात्र खराब चेंडू होता. कार्पेटला रोल करत दन 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 आला या ठिकाणी. 2 धावा परी झाल्या. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 22 धावा. 3 षटकाचा समाप्त करीस. 22 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट गोलंदाज लगेच तयार राहायचा. 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. टू रन ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांतला मात्र आणलं जात आहे. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल हा प्रश्नचिन्ह असेल मैदानाच्या आतमध्ये. निसर्गाच्या सानिध्यात रमलेलं आहे क्रीडा संकुल मैदान. आपण पाहतात स्पर्धेचा पहिला दिवस. माहिती ग्रुप चषक 2025 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यामध्ये जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आपण पाहिलं संदीपजी आंबात साहेबांचा. खूप पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून मी आभार व्यक्त करेन. खूप छान आयोजन नियोजन. आल्या पावले मात्र सरळ चेंडूला कन्वर्ट करेल का. मिस फील्ड इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण येतील आणि या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचं षटक मारामारीचं हाणामारीचं करावं लागेल. कारण की एका बाजूला आपण शैलेश निवलचा विचार घेतला तर चांगला फलंदाज आहे. पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. कारण की क्रिकेट हा म्हणतात ना अनिश्चितीचा खेळ आहे. जर आणि तरला थारा नाही. नो इट नो बट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. इथून चुकी झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि हा झेल किती महत्वाचा असेल की इथून मात्र सॅक्रिफाईस केलं जात आहे. गणेशला स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. येस विकेटचं पतन होते. गणेशला परतावं लागेल. नवीन फलंदाज आशिष आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. आशिष नम या ठिकाणी नवीन पॅटल मैदानाच्या आतमध्ये. हितेश आहे. हितेशच्या बॅटमधून षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दांडी दांडी गुल त्या ठिकाणी. फलंदाज बाद. हितेशच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. फलंदाज बाद. कॉन
धन्यवाद. अप्रतिम त्या ठिकाणी खेळी, चांगली गोलंदाजी, डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. कौतुक आलाय नवीन फलंदाज. या सरळ बॅटचा वापर केलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मनबाऊन चेंडूला कलेक्ट करेल तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. एविलेस मात्र संत क्रिकेट आहे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आहे गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस राहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी साकारली. चौकार आल्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आहे. यस, एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 31 धावा. 32 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पूर्वी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल शिवसाई टोकराळी संघ आणि युवा शक्ती भुतालमान, दोन्ही संघाचे कर्णधार या आदेश ठाकरे या सरांच्या शुभ हस्ते. मात्र हा नाणेफेकीचा कॉल होईल आणि तिथे जॉईन होतील आमचे साथी समालोचक अनिकेत रावते. धन्यवाद, थँक्यू. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्या ठिकाणी. अप्रतिम या ठिकाणी सिद्धी आणि शैलेश सलामीर जोडी आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. समीर हा गोलंदाज. पहिलाच बॉल, निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. 32 धावांचं लक्ष हे समोर आहे. चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून.
यावेळेस अप्रतिम चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू आलाय सरळ सीमारेखा पार चौकार. आणि या चौकाराने खातं पण झालंय रोहित 11 वेडी संघाचं. संध्याकाळचं सत्र, या सत्रामध्ये आपण पाहतायत चांगली गोल फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय त्या ठिकाणी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 32 धावांचे लक्ष हे समोर आहे. समीर आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय आणि एक ख्याती आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस अप्रतिम चेंजो पेस त्या ठिकाणी रमलाईनच्या बाहेर खराब चेंडू. वाईट सिग्नल आलाय. अवंतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अप्रतिम यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 32 धावांचं माफक लक्ष आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. एक षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या समाप्तीखेरीस 8 धावा धावफलकावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला जास्त टाइम नका घेऊ प्लीज. सूरज त्या ठिकाणी गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. सूरज चला घाई करा प्लीज. मोठा प्रहार केलाय. चेंडूला उडवलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण आलाय ते चेंडू खाली. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद रोहित 11 वेडी संघाचा. सिद्धी बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. नवीन फलंदाज सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर गडी गारद केलाय. इथून मात्र विकेट टेकर गोलंदाजी होईल का? सूरज आहे गोलंदाजी मार्क वरती. मोठा प्रहार केलाय. सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी गारद केलाय. फलंदाज बाद. विकेटचं बदन गोल्डन डक वरती सर्वेश.
धन्यवाद. फलंदाज रॉकी चौथ्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रॉकी गोलंदाज सूरजने मात्र प्रभावित केलंय आतापर्यंत. हॅट्रिकची लांबी संधी आहे. हॅट्रिक चेंडू. यास गुड. काय कमालीची गोलंदाजी. काही जबरदस्त गोलंदाजी. सूरज फुलटच बॉल. फटका फसला. क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र काय घडतंय. मी नक्कीच म्हटलं होतं क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितीचा खेळ आहे. इथे काही होऊ शकतं. इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद झालाय आणि सूरजचं मी नक्कीच कौतुक करेन. प्रेशरला न जुमाताना गोलंदाजी करतोय. कारण की 32 धावांचं लक्ष हे समोर आहे आणि या 32 धावा 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. एकही धाव न खर्च करता 3 विकेट त्याच्या नावावरती. सूरजने मात्र आतापर्यंत हावी ठरलाय फलंदाजावरती. शैलेश निबल सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नो स्ट्राईक एंडला मात्र त्याला ठेवलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सागर. इथून मात्र सूरजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारले. क्रिकेटचा खेळ आहे आतापर्यंत. यास भन्नाट वेग तेज तर्रार. विकेट मेडन ओव्हर होईल का. कारण की शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून. 4 विकेट आतापर्यंत. 3 विकेट त्याच्या नावावरती आहेत. मोठा प्रहार केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण येईल का. फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 14 या आकड्यावरती. अप्रतिम चांगले प्रयत्न देखील दर्शवले होते. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 धावेची गरज. येणारी चेंडूंची संख्या आपण तपासून पाहिली तर 12 चेंडू आणि 18 धावा. गणेश हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू आणि 18 धावा. शैलेश निवल आहे स्ट्राईक एंडला. त्याच्या मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 9 चेंडू आणि 52 धावा. इथून मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. हे सामन्याचं इक्वेशन आहे. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा. प्रेशर आहे. दबाव आहे. प्रेशरला न झुमताना मात्र गोलंदाजी करावी लागेल. आणि जो गोलंदाज प्रेशरला न झुमताना गोलंदाजी करतो तोच गोलंदाज सर्वकालीन सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम म्हणून मानला जातो. समोर गाडीचे हेडलाईट बंद बंद करा. नाही तर गाडी पुढे तरी जाऊ द्या मित्रांनो. गाडीची हेडलाईट बंद करा. मोठा प्रहार केलाय. फटका फसलाय त्या ठिकाणी. शैलेश निवल. येस इथून मात्र संधीचं सोनं करता नाही आलं आणि हा झेल किती महत्वाचा होता. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगला मोठा मासला अडकवला होता पण इथून मात्र थांबवलंय. इथून नक्कीच शैलेश निवलला बाद करण्याची संधी होती गणेश या गोलंदाजाने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. अजून एक चांगली गोलंदाजी. प्रेशर आहे. दबाव आहे. आतापर्यंत काही काही फट पाहायला मिळाले. आपण सूरजचा विचार केला. गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारली. 6 धावा खर्च केल्या मात्र तीन विकेट त्याच्या नावावरती राहिले गेले. गणेश आहे गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण आहे आणि गुड जस्ट विकेट टेकल. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेशर आहे, दबाव आहे. नायडू नवीन फलंदाज. नयन चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून राहिले गेले आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव खर्च केलाय, 1 विकेट त्याच्या नावावरती. हो हो, कॉट बियॉन राहिली गेली. चांगली संधी आहे, डायरेक्ट हिट झाली असती तर इथून मात्र शैलेश निवल परतीचा प्रवास केला असता. प्रेशर रिलीज सामान, प्रेशर रिलीज सामना आहे. प्रेशर आहे, दबाव आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलक अगदी आपण तपासून पाहिला जाऊन पोहोचले. फक्त 16 आकड्यावरती अर्धा पल्ला पार झालाय. अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे. गणेश आहे पेडन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज गणेश. एवलेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू, एक एक निर्धाव चेंडू मात्र सोन्याच्या किमतीतला गणला जाईल. चांगली गोलंदाजी आहे. इथून 7 चेंडू आणि 16 धावेची गरज. 7 चेंडू 16 धावा हे सामन्याचे इक्वेशन आहे. उलटच बॉल, फटका फसलाय त्या ठिकाणी का आलाय मात्र षटकार. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. सहा चेंडू आणि 10 धावा. कौतुक गोलंदाजी मार्क वरती. चेगेंदेदास इथून मात्र शैलेश निवलला स्ट्राईकला आणला जात आहे. 5 चेंडू 9 धावेची गरज. पाच चेंडू आणि 9 धावेची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. कौतुक गोलंदाज. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, इथून दोन धावा परिपूर्ण केल्या जातील. 4 चेंडू 7 धावा सामन्याचे इक्वेशन आहे. कौतुक पूर्ण गोलंदाजी करेल का? 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू आणि 7 धावेची गरज. 4 चेंडू 7 धावा. यावेळेस मात्र खराब चेंडू, पनिशमेंट केले जात आहे. 9+6 विजयाचा शिक्कामोर्तब केलाय रोहित 11 वेडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी वेडी संघ आणि गावदेवी पेडण संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी माहिती ग्रुप चषकातर्फे आभार व्यक्त करतोय. शिवसाई टोकराळी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा लगेचच.